सर्वप्रथम सर्व स्वामी भक्तांचे पुन्हा एकदा खूप खूप मनापासून स्वागत आहे। स्वामी भक्तांनो, आज आपण अहिल्यानगर येथील रहिवासी असलेल्या वर्षा खाडे या ताईंचा खूप रोमांचक असा अनुभव त्यांच्याच शब्दामध्ये बघणार आहोत। चला तर मग अनुभवाला सुरुवात करूया। तत्पूर्वी तुम्ही जर आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा, अनुभव आवडला तर लाईक करा आणि एक कमेंट देखील करा। ताई म्हणतात, सर्वप्रथम सर्वांना श्री स्वामी समर्थ। अनंत कोटी ब्रह्मांड नायक राजाधिराज योगीराज परब्रह्म भगवान श्री स्वामी समर्थ महाराज यांच्या चरणी त्रिवार वंदन। स्वामी भक्तांनो, माझे नाव वर्षा खाडे, मी अहिल्यानगर येथील रहिवासी आहे। गायत्री ताई आणि मी आम्ही दोघीही सोबतच कॉलेजला होतो। गायत्री ताईंमुळेच मी या सेवेमध्ये आलेली आहे। त्या त्यावेळेसच महाराजांची सेवा करत होत्या आणि त्यांनी मला सांगितलं, तेव्हापासून आम्ही राहुरी येथे महाराजांच्या मठामध्ये जात असायचो, केंद्रात जायचो, तिथे आरती वगैरे असायची, खूप छान वाटायचं। जसा वेळ मिळेल तेव्हा आम्ही जात असायचो। पण आत्तापर्यंत मी माझा अनुभव कधीही शेअर केला नाही, पण कालचा जो अनुभव ऐकला तो ऐकल्यानंतर मलाही वाटलं की आपण देखील अनुभव शेअर करावा, म्हणून मी गायत्री ताईंना कॉल केला आणि हा अनुभव इथे शेअर करत आहे। स्वामी भक्तांनो, आम्ही जवळपास 10 वर्ष झाले तसे स्वामी सेवेमध्ये आहे। असंख्य अनुभव स्वामींनी आत्तापर्यंत दिलेले आहेत, छोटे मोठे तर खूप आहे, ते मी सांगूही शकत नाही, इतके स्वामींनी अनुभव दिलेले आहेत। माझ्या प्रत्येक संकटामध्ये स्वामी महाराज माझ्यासोबत उभे होते। स्वामी भक्तांनो, पहिला माझा अनुभव असा होता की मी काय म्हटलं की कॉलेजमध्ये असंच स्वामींच्या गोष्टी ऐकल्या होत्या। त्यावेळेस आमच्या शेतामध्ये काकडी होती, काकडी लावलेली होती, तर काकडीला त्यावेळेस अजिबात भाव नव्हता। तर मी असंच सहज म्हटले की स्वामी जर खरंच असतील ना तर आमच्या काकडीला भाव मिळेल, असं मी म्हटले, कारण आमची परिस्थिती ही खूप हालाकीची होती, सर्व काही शेतीवरतीच होतं। त्यामुळे जर ह्या पिकाला जर साथ मिळाली नाही तर पुढचं पीक उभं करण्यासाठी पैसे नव्हते आणि घरामध्ये खाणारे खूप जण होते, त्यामुळे वडिलांचं खूप टेन्शन वाढेल म्हणून मी असं बोलली। आणि काय आश्चर्य, म्हणजे जिथे भाव नव्हता पण आमची काकडीला खूप छान भाव मिळाला आणि आम्ही डायरेक्ट जे व्यापारी असतात त्यांना डायरेक्ट काकडी ही देऊन टाकली, कारण काकडी इतकी सुंदर आलेली होती की बस छान भाव मिळाला। त्यामुळे मग माझं स्वामींवरचा विश्वास वाढला। त्या दिवशी मी स्वामींसाठी मठामध्ये पेढे वगैरे घेऊन गेले, खूप छान त्या दिवशी वाटत होतं। त्यानंतर काय झालं स्वामी भक्तांनो, माझे लग्न झाले। लग्न झाल्यानंतर मी महाराजांना पूर्णपणे विसरले असे नाही, माझ्या मुखामध्ये कंटिन्यू श्री स्वामी समर्थ हे नाव जप असायचं, पण फार काही सेवा करायला तिथे गेल्यानंतर वेळ मिळत नव्हता, कारण पूर्ण वातावरण हे चेंज झालेलं होतं। घरामध्ये खूप निगेटिव्हिटी होती, पुन्हा नव्याने सुरुवात करायची होती आणि घरच्यांचे सर्वांचे मन राखून मला ही सेवा करायची होती आणि माझं तिथे अजिबात सेवा करण्यासाठी मन लागत नव्हतं। त्यामुळे मी फार काही तिथे स्वामींची सेवा केली नाही, फक्त नामस्मरण मात्र करत होते। त्यानंतर एका वर्षामध्येच मला एक मुलगी झाली, एक मुलगाही झाला। त्यानंतर खूप सुखी संसार आमचा चालू होता। पण मी नाही का लग्नाच्या अगोदरच स्वामींकडे खूप रडायची की मला तुमच्या चरणापासून लांब लुटू नका, मला तुमच्या चरणाचा दास बनून राहू द्या, मला कधीच तुमच्यापासून लांब लुटू नका, असं म्हणून मी खूप रडायची। पण स्वामींनी त्यावेळेस माझी खूप परीक्षा बघितली की मी तर हिला लोटणार नाही, पण ही माझा विसर हिला पडतो की काय हे त्यांना मला बघायचं होतं। आणि खरंच स्वामी भक्तांना तसंच झालं, मी पूर्णपणे महाराजांना विसरून गेली, कारण माझे मिस्टर हे जॉबला होते, मी त्यांच्यासोबत तिकडे गेली, 2 मुलं सांभाळणे, घरचं करणे, आणि त्यामुळे महाराजांची सेवाचा काही विषयच राहिला नाही। पूर्णपणे मी माझ्या संसारामध्ये गुंग झालेली होती, मी महाराजांना पूर्णपणे विसरून गेली होती। त्यामुळे स्वामींची मी काही सेवाच म्हणजे केली नाही, मी विसरली। पण स्वामी मला पुन्हा सेवेमध्ये आणलं। ते कसं आणलं तर काय झालं की गुरुचरित्र पारायणाची समाप्ती होती, जिथे मी राहत होती त्या ताईंच्या, म्हणजे माझ्या खाली ज्या ताई राहतात त्यांच्या तिथं गुरुचरित्राचं पारायणाची समाप्ती होती। त्यांनी मला जेवणासाठी बोलवलं होतं। तिथे गेल्यानंतर मी जेवण वगैरे केलं, आरती वगैरे झाली, तर मला खूप भरून यायला लागलं की म्हणजे मी अगोदर किती महाराजांची सेवा करत होती, महाराजांना म्हणत होती की मला लांब लुटू नका, आणि मीच स्वामींना विसरली। त्यामुळे मला प्रचंड रडू येत होतं आणि त्या दिवशी मी ठरवलं
आता काही हो, स्वामींची सेवा पुन्हा सुरू करायची. मग त्यानंतर मी पुन्हा स्वामींची सेवा सुरू केली स्वामी भक्तांनो. आणि त्या दिवसापासून खरंच खूप छान माझं आयुष्य पूर्णपणे चेंज झालं असं मी म्हणेन. कारण जे मी डिप्रेशनमध्ये होते, जे मन शांती मी मिळवण्याचा प्रयत्न करत होते, ती मला कुठेच मिळत नव्हती आणि ती आता स्वामींकडे मला मिळाली होती. त्यानंतर मग काय झालं की माझे मिस्टरांमध्येही बदल व्हावे, त्यांनीही स्वामी सेवा करावी असं मला खूप वाटत होतं. स्वामी कृपेने मी जेव्हा स्वामींचे 108 स्वामीचरित्र पारायण केले, त्यानंतर आमची जागा झाली. 1 रुपया जवळ नसताना सिटीमध्ये आमची जागा झाली. मिस्टरांचा अजिबात देवावरती विश्वास नव्हता. मला त्यांना दाखवून द्यायचं होतं की आपल्या आयुष्यामध्ये जे काही घडत आहे ते स्वामींच्या कृपेने घडत आहे. पण ते म्हणायचे की नाही, हे जे करतो ते मी करतो. त्यांच्यामध्ये मीपणा हा फार होता, मला तो घालवायचा होता. रोज मी तारक मंत्राचं तीर्थ त्यांना देत होती. त्यानंतर रुद्राभिषेकचं तीर्थही देत होती. माझ्या सेवा आता प्रचंड वाढल्या होत्या. मुले शाळेत गेल्यानंतर मी जो काही वेळ मिळायचा त्यामध्ये महाराजांची सेवा करायची, संध्याकाळी सेवा करायची. त्यामुळे माझी फार सेवा होऊ लागली होती. म्हणजे मी नव्हती करत तर स्वामी करून घेत होते. तर त्या दरम्यान काय झालं की मला वाटलं की 11 गुरुवार व्रत करावं. हे व्रत मला फक्त आणि फक्त माझे मिस्टर स्वामींच्या सेवेमध्ये यावे यासाठी करायचं होतं. पहिल्याच गुरुवारी महाराजांपुढे संकल्प केला, हातामध्ये अक्षता पाणी घेतलं, स्वामींना म्हटलं की स्वामी, त्यांचे जे काही भोग असतील ते पूर्ण संपवा आणि त्यांना तुमच्या चरणाचा दास बनवा, त्यांना तुमचं अस्तित्व दाखवा, असं काहीतरी करा की त्यांना तुमच्यावरती विश्वास बसेल. असं मी संकल्प सोडला आणि सेवा करायला सुरुवात केली. स्वामीचरित्र वाचताना मला अक्षरशः खूप रडू यायचं. कारण त्या दिवशी काय झालं होतं, मी माझ्या मिस्टरांना आरतीसाठी बोलवलं तर ते अजिबात आले नाही. ते मोबाईल बघत बसले. त्यामुळे मला प्रचंड रडू आलं की म्हणजे इतकी मोठी शक्ती आहे, त्यांच्यापर्यंत हे का बरं येऊ शकत नाही, म्हणून मी प्रचंड रडली. आणि त्या दिवशी म्हणजे पूर्ण स्वामीचरित्र वाचताना माझ्या डोळ्यामध्ये पाणी येत होतं. त्या खूप मनापासून स्वामींची आर्ततेने त्या दिवशी मी पूजा केली. त्यानंतर काय झालं की दुसऱ्या गुरुवारी मी चाफ्याचे फुलं स्वामींसाठी घेऊन आली. ते घेण्यासाठी मला फार कष्ट करावे लागले. कारण त्यांना मी स्वामींना म्हटलं की हे फुलं मला मिळत नव्हती, पण तुमच्यासाठी मी फार कष्टाने आणले आहे, तर त्याचा स्वीकार करावा. मग मी स्वामींसाठी त्याचा हार बनवला होता. स्वामी भक्तांनो, खरं सांगते की संध्याकाळी जेव्हा बघितलं तर पूर्ण दुसरे फुलं जे होते ते सर्व सुकले होते. पण महाराजांचा जे उजवा हात होता, त्या उजव्या हाताचं जे फूल होतं ते फूल टवटवीत आहे तसंच होतं. मग स्वामींनी सांगितलं की तुझे फुलं मी स्वीकारले आहे. हा एक अनुभव आला. 11 गुरुवार चालूच होते. त्यानंतर मध्येच काय झालं की त्यावेळेस सप्ताह बसलेला होता, मठामध्ये सप्ताह बसला होता. मग मी प्रहर सेवेसाठी तिथे जात होती. माझे मिस्टर रोज मला सोडवण्यासाठी येत होते, पण ते काही आतमध्ये दर्शनासाठी येत नव्हते. रस्त्यावर मला सोडवायचे आणि तेथूनच बाहेर निघून जायचे. मला इतकं प्रचंड तिथेही इतकं फील व्हायचं ना. कारण मी त्यांना म्हणायचे, चला ना आपण दर्शन घेऊया, दर्शनासाठी या. तर ते म्हणायचे, नाही तू जा, मी घरी जातो. असं म्हटल्यानंतर किती वाईट वाटतं, तुम्हीच विचार करा. मग ते असं म्हणायचे. आणि त्यानंतर त्या दिवशी मी पुन्हा एकदा स्वामींपुढे खूप रडली. त्या दिवशी संध्याकाळी मिस्टरांना म्हटलं की मी आरतीला तरी या. तर मिस्टर म्हटले, तुझं सर्व झालं की मला कॉल कर, मी तुला घेण्यासाठी येतो. तर काय झालं स्वामी भक्तांनो, आरती वगैरे झाली पण मिस्टर काही आलेच नाही. मग मी फोन केला, तर फोन केल्यानंतर ते म्हटले की मी हॉस्पिटलला आहे. हे ऐकल्यानंतर मला खूप असं सुन्न झाल्यासारखं वाटलं की तुम्ही का बरं हॉस्पिटलला आहे. तर ते म्हणे की आपल्या मुलीचा हात फ्रॅक्चर, तिचा हात डिसलोकेट झाला आहे म्हणे. हे ऐकल्यानंतर मला खूप हे वाटलं. आणि मग मी तिथे हॉस्पिटलला गेली. तिथे डॉक्टरांनी एक्सरे वगैरे काढला. त्यानंतर डॉक्टरांनी थोडंसं फिरवलं. ते म्हटले काही नाही, होऊन जाईल. तिथे त्यांनी 2000 रुपये घेतले. घरी आलो. मुलीला अजिबात काहीच फरक नव्हता. तिचे रडणं हे चालूच होतं. तिला झोपी लावलं. त्यानंतर सकाळी उठली मी लवकर, स्वामींची पूजा वगैरे केली. पूजा केल्यानंतर स्वामींना म्हटलं, स्वामी, हे बाळ माझं नसून हे तुमचं आहे. पण मला कुठं कळत होतं की ही स्वामींची लीला चालू आहे. पण स्वामींना आपलं जे आहे ते स्वामी आपण करत असतो. म्हटलं हे लेकरू माझं नाही तुमचं आहे, हिला कसं बरं करायचं हे तुम्ही बघा. त्यानंतर मिस्टर उठल्यानंतर त्यांना ड्युटीला जायचं होतं म्हणून ते आंघोळीसाठी गेले.
अंघोळ वगैरे ते करू लागले, त्यावेळेस काय झालं की माझी मुलगी उठली आणि मग मी तिला माझ्याजवळ बसवलं किचनवरती. त्यावेळेस तिचा सहज हात असा पकडला. हात पकडल्यानंतर तो असं हे केल्यानंतर फिरवला, थोडंसं मी फिरवलं तर ते कटकन वाजलं आणि ती हात पकडू लागली. म्हणजे ती अगोदर तिच्या हाताची थोडी देखील मूवमेंट होत नव्हती, पण ते वाजलं आणि तिचा हात हा फिरू लागला. कारण माझे मिस्टर अंघोळीला जाता जाता स्वामींना म्हटले होते की तुम्ही जर खरे असताल तर ती माझ्या मुलीचा हात बरा करा, तेव्हाच मी तुम्हाला मानेल, असं ते म्हटले होते. आणि मग मी जेव्हा खूप जोरात ओरडली की अहो हिने हात पकडला आहे, ही हात धरत आहे, हिचा हात बसला, त्यावेळेस माझे मिस्टर ज्या अवस्थेमध्ये होते ना, म्हणजे आंघोळ करता करता ते पाणी घेत होते, ते पाणी घ्यायचं त्यांनी सोडून दिलं आणि ते तसेच पळत आले आणि स्वामींपुढे साष्टांग दंडवत नमस्कार त्यांनी केला. त्या दिवसापासून माझे मिस्टर हे स्वामी सेवेत आले. माझा गुरुवारचं फळ स्वामींनी मला दिलं आणि माझे मिस्टर स्वामींना मानू लागले. त्यांचं अस्तित्व त्यांनी जे नाकारलं होतं ते स्वीकारू लागले. कुठेतरी भक्तीचा उगम झाला होता. त्यांच्या मनामध्ये स्वामींनी एक घर केलं होतं. घरामध्ये कंटिन्यू तारक मंत्र असतो, त्यामुळे तो पाठ झाला होता. माझी रोजची आरती असते, ती आरती त्यांची पाठ झाली होती. स्वामीचरित्र ते वाचू लागले होते. एक माळ घेतल्याशिवाय, 3 अध्याय वाचल्याशिवाय घराबाहेर पडत नव्हते. एवढा मोठा चमत्कार हा स्वामींनी करून दाखवला. अशक्य ते शक्य करतील स्वामी. स्वामी भक्तांनो, प्रयत्न हे खूप मनापासून केले पाहिजे, त्याचं फळ नक्की मिळतं म्हणजे मिळतंच, असा हा माझा अनुभव आहे. कारण माझे मिस्टर हे पूर्णपणे नास्तिक होते. अक्षरशः एकादशीला सुद्धा ते मांसाहार करत होते, इतके नास्तिक होते. देवाला न मानणारा माणूस, पूर्णपणे नास्तिक, मांसाहार करणारा, तो आज स्वामी सेवेत आला आहे, स्वामींची सेवा करत आहे, स्वामींना मानत आहे. यापेक्षा मोठा अनुभव दुसरा काय असू शकतो. माझ्या आयुष्यात तर मला असं वाटतं की स्वामींनी मला सर्व काही दिलं आहे. मी खूप सुखी आहे. मी जे स्वामींनी दिलं त्याच्यात खूप सुखी आहे. मी स्वामींकडे कधीही काहीच मागत नाही. फक्त स्वामी, जे काही आहे ते तुमच्या कृपा आशीर्वादाने आहे आणि अशीच कृपा आमच्यावरती राहू द्या. जे कोणी दुःखित पीडित आहेत त्यांच्यापर्यंत तुम्ही पोहोचा आणि त्यांचे सर्व दुःख दूर करा, एवढंच मागणं स्वामींकडे आता आहे. स्वामी भक्तांनो, असा मला आलेला हा स्वामींचा अनुभव होता. श्री स्वामी समर्थ. बघा स्वामी भक्तांनो, किती सुंदर अनुभव होता. तुम्हाला या ताईंचा अनुभव कसा वाटला नक्की कमेंटमध्ये कळवा. पुन्हा भेटूया अशा सुंदर अनुभवासोबत. तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री गुरुदेव दत्त.